तर इथे सगळे लग्नाची तयारी करताय, मस्त काय काय लावताय तोंडाला वगैरे. सोनताईने काय लावलंय फेस पॅक चालू करायचा. गुड्डीची मस्त मेहंदी कम्प्लीट झालेली आहे. तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. इतकी छान आणि इतकी सुंदर दिसते ना. तर आता थोड्या वेळात तुम्हाला पूर्ण पायाची पण मेहंदी दाखवते करून आणि हाताची पण दाखवते. आम्ही ना थोडंसं चाललो व्हिडिओ आणि फोटो काढून होते तिला माझ्या मोबाईलमध्ये. आणि आम्ही तर काही रेडी झालेलो नाही, आम्ही मेहंदी पण नाही काढली, आम्ही रात्रीच काढणार. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर माहेरी माझा दुसरा दिवस आणि आता वाजली 9:30 आणि गुड्डीला मेहंदी काढण्यासाठी लवकर आलेली आहे. एकदम छोटी मुलगी आहे, तुम्हाला दाखवते चला. तर इथे आमच्या गुड्डीची मेहंदी. पियाला कशी बघ गुड्डी मावशीची मेहंदी. तुम्हाला संध्याकाळी काढून दिली. हा तुझी काही 1-2 तासात जमत असेल ना. हे पण चांगले ना. मागच्या सांगितली का कशी काढायची गुड्डी. तिला तिच्या मर्जीने सांगितली. फक्त त्याचे पॅचेस पाहिजे मला मागे. आणि ते काय नवरदेव नवरीचं काय फोटो होते काय त्याचं नाव कुठेतरी टाक कोपऱ्याला, समोर नको टाकू. शोधायला लावू आपण. दीदी माझा फोन आणून दे ना, तिथं मग चार्जिंग आहे. गुड्डीची मेहंदी स्टार्ट झाली. आता पूर्ण झाली ना तेव्हा दाखवते मी कशी. आता डिझाईन तर तिने तिच्या मनानेच राहते ना डिझाईन. ही असं काही विचार करून वगैरे नाही किंवा फोटोवरून नाही, तिच्या मनाने मस्त काढते ती. फोटोवरून सांगितली का मग सेम आपली. तर आता मस्त काढते. पूर्ण झाली ना मग दाखवते तुम्हाला मी. कॉपी केल्यासारखंच वाटतं ना. सेम टाकलं का ना ग. त्यापेक्षा आपली कॉपी करायला पाहिजे ना. काय नाव आहे तुझं दीदी. खुशीने काढली आणि ती दमली ना. तिला म्हटलं ती दमली तर तिला बसवली. आणि तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे असेल लग्नासाठी किंवा नाही काही असं पूजा वगैरे साठी मेहंदी काढतातच ना, तर हिचं मी नाव वगैरे तुझ्या मम्मीचा नंबर देऊन टाकेल याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि ह्या पद्धतीची मेहंदी काढते मस्त छान. तुम्हाला वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा. आता पायाची बाकी आहे, नंतर मग दाखवेल पायाची.
गरम हवा लागली बघा. हा ना, हे दरवाजे आहेत ते उघडे ना. पुढे जातं काय करणार त्याला पोराचे आता. दोन एक दिवस चालत तकलीफच काय होणार. तर इथे सगळे लग्नाची तयारी करताय, मस्त काय काय लावताय तोंडाला वगैरे. तर बघू शकते सोनताईने काय लावलंय फेस पॅक याचा चालकोलचा. आणि इथे दृष्टीने पण काकडी वगैरे विहार चालू आहे. विहार लाव ना. थंड आहे, थंड आहे. हा असं झोपून लाव ना, असं झोप, असं मागे झोप. फॅन लाव. हा लाव. बालाला ते बर्फाच येते तर. हा ना मग. अरे क्या काय करते मम्मी यार. आणि इथे गुड्डीची मेहंदी चालू आहे अजून पायाची झाली की मग बघू शकता. इथे लकीने पण लावलं का. इथे लकीने पण लावलंय. कोण नाही घेते, कोण घेतय. आणि सिंपल केलं मी काय लावलं. मी दोघीच आहे. ये दोन चान्स ना एक पॉइंट झाला, 2 पॉइंट झाला तुझे. लावून दिलं ना, तर कसं छान. 2 पॉइंट झाले यार. बघ तुला मिळून दिलं बघ. लावू द्या, मग ते सुचत नाही आता. काही बोलले ना. हँडल करू शकतो, 2 हँडल लावू द्या, आता हँडल plan करू करू. 3 हँडल पप्पा 3 महिने हँडल करू शकतो. एक जो करतो आता बसून बघा नाही अशी वळू लागत.
गुड्डीची मस्त मेहंदी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला थोड्या वेळातच दाखवते. इतकी छान आणि इतकी सुंदर दिसते ना. तर आता थोड्या वेळात तुम्हाला पूर्ण तिच्या पायाची पण मेहंदी दाखवते एकदम जवळून आणि हाताची पण दाखवते. इतकी भारी काढलेली आहे. असं वाटत पण नाही एका छोट्या मुलीने काढली असेल, असं वाटतं एखाद्या मोठ्या आर्टिस्टनेच काढलेली मेहंदी आहे. खूपच म्हणजे हा. आणि ती म्हणजे तिचे क्लासेस झालेले, तर क्लासेस झालेले तिचे, पण भारी काढले, एकदम छान वाटतं. तर तुम्हाला दाखवते मी. काळजी घे ना काम आहे. तर इथे सोनताईने गिफ्ट आणलेलं आहे लग्नाचं गुड्डीसाठी. तर गॅसची शेगडी बघू शकता. लाग ना तूच आहे ना, भरपूर मोठी आहे. नाही आणि कैची लागेल ते काढायला बरं का ग, ते निघत नाही लवकर. काय तर काढून घ्या हळूहळू. नाही काढेल ना, वरती वरती. हा तेच घालून दे. वरती वरती कर, नको कैची लावू. हा तेच मग घालून द्यायचे. हा तेच घालून दे ना. आणि हे बघ इकडे खोलते. हा मग त्याला सेलो टेप लाव ना. आम्ही एक साईड आपण थोडं लागेल ना. काय राहिलं की कैची नाही का? कोणतं आहे का, सूर्याचं आहे का? तसंच की पण ही काढावंच लागणार. काढण्याचं खालून पण काय उभा खाली हे उलटा नको ठेवू ना, असं ठेवू ना. कर ना. उभा नको, उलटा नको करू. उलटा ते काचेवर जाईल तो. हा असं कर कर खाली हळू. हा तू तिकडून काढ, इकडून काढे. तू करते कसं कापून टाकायला पाहिलं की दुसरं बांधलं गेलं असतं रे. ना ग दुसऱ्या दोऱ्या लावता येतात. पिशवी हळूच काढ खाली. बरं तिने घेतला. तर असं घेतलेलं आहे गुड्डीसाठी. पॅकिंग आहे बरोबर भारी आहे. नको ते काढू. पॅकिंग त्याने बरोबर दिलं मला. लांब न्यायचं म्हटलं पॅकिंगच पटणं बघ. आणि बघा बाजूची कोटी बघ. मागून सगळं प्लेन असेल का हा गॅस? मागून असं नसेल ना? नाही असंच आपलं. माझं पूर्ण प्लेन आहे. ही बघ नाही कोटिंग किती छान मेटॅलिक. हा तो हे नाही हॉपटॉप नाही ना. हा हॉपटॉपला पॅक असं नाही. हे बघ हे गुड्डी मोठे मोठे आहे ना. अशी पण आहे. बरं पप्पा कुठे आहे? पप्पा कुठे गेले? तर हे सोनताईने मस्त गिफ्ट आणलेलं आहे. गुड्डीला घ्यायची गरज नाही. जा ना बाबांना बोला. काही काही अगं नाही, पहिली स्टार्टिंगला कसं आपण स्टीलचा गॅस वापरतो, जातच नाही ना. ओरिजिनल डायरेक्ट लेबल ना असं लिहिलेलं नाही डायरेक्ट. एवढंच एकच कार्ड अद्विक. अद्विक स्टिकर अद्विकला
ब्लॅक कलर मस्त. ब्लॅकच चांगलं वाटतो, ब्लॅक व्हाईट असं चांगलं वाटतो. मस्त आहे. घेऊन जाय ना आमचं देऊन टाकू. बघा ना मस्त आहे. एक मस्त ते जायचं ना म्हणून बॅग काही ना उद्या लागणारे मांडवाला तर तिने आलेले काय म्हणलं ग मडके, मडके 3 मडके आणि एक मोठं राखण. नको एक मेकअप. मग ती नको ठेवू. चूल आणली छोटीशी आणि हे दहीसाठी मस्त आणले ना. हे असं हे बघा दही जमवायला मस्त मम्मी तुम्ही फोटो पाठवते आम्ही पाहिजे भारी आहे. मी मम्मीला आज मम्मीला म्हटलं ते नाही दही याच्यात मम्मी पातीला म्हटलं हे असं राहतं म्हटलं. मी पातेल्यातच करते ना. मस्त आहे. त्याला फडके नंतर कमी वाढतात याचं काम. हे साईडला ठेवून दे. हा नाही बाजूला आणून दे. नंतर म्हणलं का नंतर भिजवून ठेव ते कर. काय करायचं ते. आता याच्यातच ठेव बांधून बाजूला हे रागे साईडला ठेवून दे. नाही ग नको काही लागलच आता इथं देऊन मग ठेवून आता चाललो. गुड्डीने मस्त साडी घातलेली छानपैकी व्हिडिओज आणि फोटोज काढून देते तिला माझ्या मोबाईल मध्ये. आणि आम्ही तर काही रेडी झालेलो नाही अजून, मेहंदी पण नाही काढली, आम्ही रात्रीच काढणार. तर असंच असतं लग्नाच्या घरामध्ये, टाइम नाही भेटत आवडायला घरी. गुडीला म्हटलं तू तरी मस्त रेडी हो, छान व्हिडिओज काढू. आम्ही काही रेडी झालो नाही. गुडीला आता साडी घालायला लावली, नाही तर तिचा पण आधी ड्रेसच होता. तिने मस्त साडी घातली, बघू शकता एकदम भारी दिसते. चल तुम्हाला दाखवते मी वरनं लुक. छान सनसेट पडलाय म्हटलं, मस्त छान फोटोज वगैरे येतील. आणि इथे लकी आमचा अभ्यास करतोय. चला वरती. तर आता आम्ही मस्त टेरेसवर आलो मम्मीच्या, आणि इथे छान आता सनसेट होणार आहे म्हणून मग छान मस्त काय म्हणतात आपले फोटोज वगैरे बघू शकता की छान सनसेट आहे. मस्त आता सनसेट होणार आणि गुड्डीचे पण मस्त फोटोज वगैरे काढणार. चला आता तिचे फोटोज काढून घेते, नंतर त्याच्यानंतर बोलते त्यांच्याशी. तर गुड्डीचे मस्त रील्स फोटोज काढून झालेले आहे. आता खाली जातो आणि खूप छान छान फोटोज रील्स काढले, तुम्हाला येतीलच ते लवकरच शॉर्ट्स वगैरे. तर व्हिडिओ इथेच एंड करते. मेहंदीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. सिंपल मेहंदीचा ब्लॉग होता आज आमचा, आणि कसं वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि गुड्डीची मेहंदी कशी ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.